जेव्हा धर्मवीर 2 करायचं ठरलं होतं आणि आम्ही सिंगापूरला गेलो आमच्या एका मित्राकडे. काय बोलताय की साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ती तुम्हाला सिंगापूरमध्ये जाऊन सुचली? एक सिनेमा झाला की मी गावाला पळून जातो. मला आधी मुळशी पॅटर्न 2 आणि देऊळ बंद 2 करायचं. मंगेश सर, मला तुमच्याकडे जाणून घ्यायचंय, पहिल्या चित्रपटाच्या वेळेस जेव्हा आपण भेटलो होतो आणि बोललो होतो तेव्हा तुम्ही आणि प्रवीण सर एका खोलीमध्ये ठाण्याच्या तिथे थांबले होता हॉटेलमध्ये आणि महिनाभर तुम्ही त्याच्यावरती डिस्कशन केल्यानंतर स्क्रीन प्ले वगैरे लिहिण्यात आला होता. तर यावेळेसची प्रक्रिया काय होती? यावेळेसची प्रक्रिया तशी खूप सुखकारक होती. म्हणजे आम्ही एक दिवस असं ठरवलं की आता कसं करूया. मग प्रवीणने ते सगळं लिहायला वगैरे सुरुवात केली. म्हणाला नाही, मूड नाही लागत आहे. मला माझा दिग्दर्शक आणि लेखक कम्फर्ट करायचा होता. म्हटलं चल बाहेर जाऊन लिहू. आणि आम्ही सिंगापूरला गेलो आमच्या एका मित्राकडे. काय बोलताय? मित्राकडे गेलो. आता गंमत बघ, मित्राकडे जात असताना प्रवीण मला म्हणाला की आपण 5 दिवस राहायचंय, 5 दिवसांनी परत येऊन मी तुला 65 सीन देणार. वा. आणि 5 दिवसांनी आम्ही परत येत होतो. मी झोपलो होतो येताना फ्लाईटमध्ये. हा जागा होता कारण 5 सीन राहिले होते. 5 सीन राहिले होते. आणि सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा म्हणला ए बघ तुझे 65 सीन कम्प्लीट, तुझा सिनेमा कम्प्लीट. कारण सिंगापूरला गेलो होतो पण सिंगापूर मला दिसलं फक्त विमानातनं उतरताना आणि चढताना. बाकी मी मित्राच्या फ्लॅटमध्येच होतो. सर मला सांगा की कलाकार म्हणून हे असे जे क्रिएटिव्ह ब्लॉक्स येतात तर असं एक उत्तम सोल्युशन त्यासाठी पाहिजे. कारण की आपण म्हणतोय की साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ती तुम्हाला सिंगापूरमध्ये जाऊन सुचली. नाही नाही नाही, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सुचली इथंच. कसं असतं, गोष्ट सुचणं काय म्हणजे त्याला ना ते इतकं सापेक्ष आहे ना सगळं. गोष्ट सुचणं, ती सुचत जाणं, ते व्यवसाय म्हणून स्वीकारणं, असे त्याचे अनेक टप्पे असतात. सुचलेली गोष्ट कागदावरती एकामागून एक अशा पद्धतीने उतरवणं जी पाहताना प्रत्येक क्षणाला अंगावर रोमांच आला पाहिजे. मुळशी पॅटर्न पाहताना तो रोमांच आलाय तुमच्या अंगावर. देऊळ बंद पाहताना आलाय. सरसेनापती हंबीरराव पाहताना आला. धर्मवीर पहिला भाग पाहताना आला. आता जबाबदारी अशी होती की हे माझं 5वं पुष्प होतं. थोडक्यात 5वा सिनेमा होता. माझे 4ही सिनेमे सुपरहिट गेलेत. 5वा देऊन मला एक माझं ते पंचक पूर्ण करायचंय आणि ते 100% पूर्ण होणार. कारण मी आजवर बनवलेल्या सिनेमातले 2 पावलं पुढे जाऊन हा चित्रपट पाहताना अंगावर काटा येईल. क्या बात आहे. नाही आणि तू म्हणालीस ना, मी तुला सांगतो, हा आहे ना प्रवीण, म्हणजे मी असा दिग्दर्शक किंवा असा लेखक आजपर्यंत बघितलेलाच नाही. मी आता एवढ्या लोकांबरोबर अभिनेता म्हणून काम केलेलं. हा एकदा झोकून देतोय ना, तो झोकून देतो. जेव्हा धर्मवीर 2 करायचं ठरलं होतं, धर्मवीर 2 हे धर्मवीर 1 संपताच ठरलं होतं. कारण त्यावेळेला इतक्या गोष्टी दाखवायच्या राहून गेल्या होत्या. ह्या नुसत्या ठेवायच्या नाहीत, ते परत लोकांसमोर आणायच्या असं ऑलरेडी ठरलं होतं. पण मध्ये त्यांनी अजून एक प्रोजेक्ट घेतला होता प्रवीणने आणि तो प्रोजेक्ट त्याचा सुरू पण झाला होता. पण त्याचं इतकं प्रेशर होतं त्या प्रोजेक्टचं त्याच्यावर, कारण तो त्याला कम्प्लीट करायचा होता. तो कम्प्लीट त्याने केला. पण माझं टार्गेट काय होतं की मला शूटिंग सुरू करायचं होतं लवकरात लवकर, कारण माझ्या पुढचे पण बरेच प्रोजेक्ट अडकलेले होते. मी प्रवीणला म्हणलं, प्रवीण हा प्रोजेक्ट संपल्याबरोबर तुझा आपल्याला धर्मवीर 2च्या कामाला लागायचं. पण एकंदरीत त्याचा मला मूड किंवा त्याचा स्ट्रेस असा दिसला की हा जर पुण्यात राहिला किंवा हा जर मुंबईत राहिला तर आम्हाला सापडू शकणार नाही. मग ह्याला अशा ठिकाणी येऊन गेलं पाहिजे जिथं तो पटकन नाही येऊ शकणार. कारण एक सिनेमा झाला की मी गावाला पळून जातो. हा मुळशी जातो माझ्या शेतावर. त्यामुळं सिनेमा झाला एक की इकडे थांबायचंच नाही, आपल्या गावाला निघून जायचं. भात लावायचे, आमचे सागाचे शेती आहे तिकडं, वरती माळरानावर डोंगरात जायचं. हे लाईफ आहे खरं तर. पण मंगेशने मला पकडून नेलं. मी म्हणलं चल, मी काय आमच्या एका मित्राला फोन केला. म्हणलं मी तुला त्याचं सगळे डिटेल्स पाठवतो, विजा पाठव मला इमिजिएट. मी तिकीट काढलं. त्याला म्हटलं चल आपल्याला जाऊन यायचं सिंगापूरला पटकन, माझं एक काम आहे असं म्हणून त्याला नेलं. 5 दिवस थांबून याला म्हणतात निर्माता. पण आता तुम्ही असं पुढच्या चित्रपटासाठी कराल तर लोकांच्या अपेक्षा वाढतील. नाही पण हे बघ, पुढचा चित्रपट पण करेल तर मी त्याच्यावरच करणार आहे. मग आता बाबा मला आता मुळशी पॅटर्न 2 करायचा आहे, देऊळ बंद 2 करायचा आहे, ललिता बाबर तो कर, त्याच्यानंतर करू. अरे बाबा, सरांनी ही गोष्ट इथे अनाउन्समेंट केलेली आहे आणि प्रवीण सरांना नाही म्हणता येईना, त्यामुळे प्रवीण सर होच म्हणतायत. नाही नाही, मला आधी मुळशी पॅटर्न 2 आणि देऊळ बंद 2 रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.